त्यासोबत आता घेऊयात टॉप 9 घडामोडींचा आढावा। सुरुवात करूयात पावसाच्या अपडेट्सनं। पुणे सातारा घाटमाथ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, घाटमाथा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणातनं मुठा नदी पात्रात 22,880 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, तर नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा। खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू। पुण्यातील एकता नगरमध्ये 12 पेक्षा जास्त सोसायटी पाण्याखाली। दरम्यान आज पहाटेपासूनच खडकवासला धरणातनं मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। पुण्याच्या आंबेगावमधील माळीण फाट्यावर दरड कोसळली आहे, तर त्यामुळे आहुपेकडे जाणारी वाहतूक ठप्प। कोसळलेली दरड 2 घरांवर येऊन पडल्याची माहिती। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। पुण्यातील जंगली महाराज रोडवर झाड कोसळलं, तर जंगली महाराज रोडवरील हे मोठं झाड पावसामुळे कोसळलंय। वाहतुकीवरती याचा मोठा परिणाम। मुंबई उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात। मालाड, अंधेरी, जोगेश्वरी या परिसरात जोरदार पावसाची हजेरी। मड परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात। विरारहून चर्चगेटला जाणारा लोकल अर्धा तास उशिरानं सुरू। दरम्यान त्यामुळे नालासोपारा वसई रेल्वे स्थानकात आजही ट्रॅकवर थोडं पाणी साचलेलं असल्यामुळे पश्चिम रेल्वेला हा फटका। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली। दुतोंडा मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचलं। नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू। रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस। पावसामुळे त्र्यंबकेश्वरमधील रस्त्यांवर पाणी। पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ड्रेनेज व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। शरद पवार आज विधान भवनात येणार। महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी आज विधान भवनात बैठक। आज दुपारी 1:30 वाजता या बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ही बैठक होणार। राम मंदिर दान चोरी प्रकरणी पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अयोध्येत आंदोलन करणार। खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात खासदार आंदोलन करणार। उद्धव ठाकरेंच्या आमदारांची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक संपन्न। पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा आमदारांसोबत संवाद। काल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आमदारांची बैठक पार पडली। खेळीमेळीच्या वातावरणात राजकीय घडामोडींवर यावेळी चर्चा। संजय राऊतांची माहिती, तर सगळं काही ठीकठाक आहे, उत्तम आहे, चिंता नसावी, राऊतांचं ट्विट। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी मोर्चा। थोड्याच वेळात विधान भवनावर हा मोर्चा निघणार। खासदार सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन। शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या जोरदार चर्चा। एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली। राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नेत्यावर याची जबाबदारी दिल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीमधील आमदार खासदारांना आम्ही फोडणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। 6 दशकांच्या राजकीय अनुभवाच्या बळावर शरद पवार योग्य निर्णय घेतील। एनडीएला पाठिंबा देण्याचा अंतिम निर्णय शरद पवारच घेतील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तटकरेंची ही प्रतिक्रिया। विनोद तावडेंनी एकनाथ खडसेंची भेट घेतली। विनोद तावडे आणि खडसेंमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। एकनाथ खडसेंचा 2 सप्टेंबर रोजी 75वा वाढदिवस। वाढदिवसानिमित्त भाजप नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती।